बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यात खड्ड्यांचं प्रचंड मोठं साम्राज्य पाहायला मिळते। महापौर शर्मिला पिंपळोळकरांनी ही समस्या मान्य केली। उपाययोजना खरं तर करून बैठकीत मंडळांना आश्वासन देण्यात आलेलं आहे। गणेश मंडळ बैठकीत मंडळांना आश्वासन दिल्याची माहिती आहे। दरवेळेला काय होतं की अधिकारी वर्ग बदलतो, पण आम्ही मंडळातली जी माणसं आहोत गेली 30 ते 40 वर्ष काम करणारी तीच माणसं आहेत। आम्ही त्याच रस्त्याने आमच्या मंडळाचा जो मार्ग आखलेला आहे त्याच मार्गाने आम्ही विसर्जन घाटाकडे जात असतो। त्याच मार्गाने दिलेल्या सूचना सगळ्या आम्ही महानगरपालिकेच्या पाळत असतो। पण महानगरपालिका एक अशी विंडो आहे, मी गेले 3 दिवस झालं महानगरपालिकेमध्ये जातोय की आम्हाला मंडप टाकायचा आहे, तर मंडपाची आम्हाला परमिशन द्या। आणि आज हे लोक आम्हाला इथे सांगतात की तुम्हाला मंडळाच्या परमिशन मिळणार, पण मिळणार कधी? तुम्ही आमचे मंडळ जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्यावरती काहीतरी कारवाई करणार त्यावेळेला मिळणार आहेत, नाही तर आम्हाला महिनाभर अगोदर चालू करा, आम्हाला सूचना द्या, आम्ही सर्व तुमच्या सूचनांचं पालन करू, असं आम्ही या महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोंद करतो। नाही, अडचणीमध्येच गेली 7-8 वर्ष मला वाटतं गणेशोत्सव साजरा होतोय आणि गणेशोत्सव मंडळाच्या अडचणी नेहमी आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण काही दखल घेतली असं काही दिसत नाही। यावर्षी राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन सुद्धा आता 20 दिवसात गणेशोत्सव आला आणि 20-25 दिवसात उत्सवाला आणि मिटिंग लावणं हे एक चुकीचं आहे आणि मंडळांवर अन्याय केल्यासारखं असा एक विषय आहे। मुंबईत मनसे कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी पाहायला मिळते। हजारो रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। उत्तीर्ण चालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, तर प्रमाणपत्र मिळाल्यानं चालकांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। काल तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापासून आरटीओने कारवाई करायला सुरुवात केली, परिवहन विभाग आणि आरटीओनी, आणि लोकांना, उत्तर भारतीय जे लोक आहेत त्यांना शिकण्याची इच्छा आहे, त्याच्यामुळं खूप गर्दी झाली इकडं। आम्ही आता प्रमाणपत्र वाटप करतोय। आम्ही 10,000 लोकांना आतापर्यंत शिकवलं, त्यामध्ये काही फेलही झाली आणि पास झाले। जे पास झाले त्यांचे प्रमाणपत्र वाटप होत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।